सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। सगळ्यांना माहिती आहे की दर 5 वर्षानंतर निवडणुका ह्या आठवड्यात असतात। म्हणजे दर 5 वर्षानंतर निवडणुकीला सामोरे आपण जात असतो। निवडणूक असो नसो गेली 30-35 वर्ष समाजकार्य करत असताना कुठलाही स्वार्थ बाळगला नाही, कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही। केलं तर फक्त समाजकारण, ते सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या विकासाचं आणि त्यांना केंद्रबिंदू मानूनच समाजकारण केलं। मला अजून तो दिवस आठवतो की ज्यावेळेस संपूर्ण ही माझं घर महाराष्ट्राची जी झोपडपट्टी आहे, या ठिकाणी झोपडपट्टी अनधिकृत आहे, हे आहे, इथून ते हटवली पाहिजे। पावसाळ्याचे दिवस होते, ईश्वरभाऊ तपासे देखील त्यावेळेस होते आणि मी नुकतंच चाललो तरी इकडनं मी पुण्याला निघालो होतो। जेव्हा पाहिलं त्यावेळेस म्हणलं, मग तिथं आडवा केलं आणि मग एक विचार म्हणजे नेहमीच तो विचार येतो की या संपूर्ण देशामध्ये जो जन्माला येतो त्याला एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार असतो। आणि मग झोपडपट्टीतले जे आपण सगळे राहणारे अत्यंत दुर्गम अवस्थेत राहणारे आपण जे राहता
प्रत्येकाला एक स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे, ही एक ईर्ष्या मनाशी बाळगून केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आज आपण घरकुल योजना या ठिकाणी मंजूर केली. हे करत असताना एकच मनात एकच होतं की जी लहान लहान पिढी, लहान लहान मुलं तुमच्या कुटुंबातली आहेत, ही भविष्य काळात देशाचं जे हे आधार तुमच्या तर असणारच आहे, पण देशाचं भविष्य काळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण यांना मिळावं, जास्तीत जास्त चांगल्या परिस्थितीत त्यांचं संपूर्ण आयुष्य जावं, आणि त्या प्रकारे संपूर्ण माझं कार्य ठिकठिकाणी मी करत असतो. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि असंच आपल्या सगळ्यांचं जास्तीत जास्त विकास कामं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी निश्चितपणे करेन. एवढंच बोलतोय, थांबतो. धन्यवाद. जय हिंद. भाऊ या साईडला बघा. ओके. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.